तर तुम्ही म्हणता ना आजी चष्मा टोपी घालून कुठं निघलं बा. तर आपण चाललो होतो डायरेक्ट मामाच्या गावाला, ते पण मम्मीच्या. मग काय सकाळ सकाळ आधी पिंपळगावातल्या शेळ्या जत्रेत गेलो, तिथून चक्कर विक्कर टाकली डायरेक्ट निघलो आपण. मम्मीनं आपण निघलो होतो डायरेक्ट मम्मीच्या मामाच्या गावाला. मग काय पिंपळगावावरून गाडी पळवत पळवत आपण डायरेक्ट पोहोचलो इथं एरंडोलीत. एरंडोलीतून या पुलावरून टर्न घेतला आणि डायरेक्ट आलो पुढं. तर त्यात हे बाबा बी मध्ये येऊन गेले बा. बाबांना म्हणलं साईडला सारखा डायरेक्ट आलो आपण खिंडीतल्या म्हसोबापाशी. खिंडीतल्या म्हसोबाचं चालता चालता दर्शन घेऊन डायरेक्ट पुढे आलो. ह्यो बेलवंडी रस्त्याला, बेलवंडी फाटा ते बेलवंडी रस्ता. आणि रस्ता तर इतका क्वालिटी होता ना, तुम्ही म्हणता ना यायला रस्ता आहे का काय, नेमका खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यावर खड्डे आहे तेच कळत नाही. जाऊ द्या मग काय, इथं पेट्रोल टाकलं पिंपरीमध्ये आणि डायरेक्ट निघलो आपण आपल्या रस्त्याला. रस्ता पुढे आल्यावर जरा बरा झाला बरं का, म्हणजे हायवे टाईप होता, फक्त थोडा बारीक होता. म्हणलं जाऊ द्या, बारीक तर बारीक, अडचण नाही. मग काय असंच निघलो होतो आपण डायरेक्ट म्हशाकडं. म्हशापासून आपल्याला डायरेक्ट जायचं होतं देवळगावला. मग काय देवळगावला जाता जाता मध्ये मस्त लागले, म्हशातून टर्न मारला आणि डायरेक्ट आलो आपण इथं देवळगाव मध्ये. तर इथं बी मध्येच गाडी लावून टाकली बा यांनी. यायला जाऊ द्या म्हणलं, तुम्ही इकडचा परिसर असताय का, म्हणजे एकदम निसर्गरम्य परिसर होऊन गेला होता सगळं. तळबिळ इथलं वडगाव शिंदोडीचं एकदम क्वालिटी मध्ये होता भावा.